भोंदू खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आरोपी भोंदू अशोक खरात याला महिला अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यामध्ये माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं आणि सदरची जी तक्रार आहे ती अत्याचारित महिलेने दिलेली असल्यामुळे आणि गुन्ह्याच्या गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन आणि तपासाच्या दृष्टीने माननीय कोर्टाने आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पुन्हा एकदा प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून या सगळ्या संदर्भात तपशील घेऊयात। किरण, काय नेमकी या संदर्भात नवीन माहिती आहे? आज अशोक खरातला आणखीन एकदा 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। मागच्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणी जे SIT कडनं तपास केला जातोय। जवळपास 8 ते 9 महिलांनी अशोक खरातच्या विरोधात अत्याचार आणि लैंगिक शोषणाच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। आतापर्यंत 3 या गुन्ह्यामध्ये खरं तर अशोक खरातला जे पोलीस कोठडी मिळाली होती। काल 3ऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आज 4थ्या गुन्ह्यामध्ये आणखीन एकदा जे अशोक खरातला ही पोलीस कोठडी मिळालेली आहे। या संपूर्ण प्रकरणी जे SIT टीम ही चौकशी करत आहे। त्याच पद्धतीने ED असेल, जे इन्कम टॅक्स असेल, अशाही 2 संस्थांकडनं या अशोक खरातच्या मालमत्ते संदर्भात चौकशी केली जाते। कालपासून EDने नाशिक जिल्ह्यात अनेक जे अशोक खरातचे प्रॉपर्टी आहेत अनेक ठिकाणी छापामारी केली आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे सुद्धा जे EDला लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि प्रामुख्याने जे SIT कडनं तपास एकूणच केला जातोय ते महिलांवरती अत्याचार प्रकरणी तपास केला जातोय। कालपर्यंत हे 3 गुन्ह्यांमध्ये जे अशोक खरातला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर या 3 गुन्ह्यांचा तपास जे SIT कडनं केला गेलेला आहे। काल 3ऱ्या गुन्ह्यांमध्ये जे अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर 4थ्या गुन्ह्यांमध्ये हा 4था गुन्हा सुद्धा महिलावरती अत्याचार केलेलाच आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आणखीन एकदा SITला जे अशोक खरातला हे पोलीस कोठडी मिळवण्यामध्ये जे यश आलेलं आहे। 18 तारखेपर्यंत म्हणजे 5 दिवस जे अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहे। त्यामुळे 4थ्या गुन्ह्यामध्ये आणखीन काय काय तपशील समोर येतात या सगळ्या चौकशीमध्ये हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। किरण, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी आणि इतरही प्रतिनिधींना धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।